नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत CAPF भरती, म्हणजे केंद्रीय सशस्त्र दलामध्ये जी भरती निघली तर त्याच्याबद्दलची डिटेल्स, त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला कसं करायचंय, त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, कुठले डॉक्युमेंट लागणार ते काय काय पात्रता आहे, या सर्वांच्या माहितीचा व्हिडिओ आहे। आता व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाउट वेळ वाया घालता सुरू करते आजचा आपला टॉपिक। याच्यामध्ये पहा की एकूण भरती निघले 1526 जागांची, ज्याच्यामध्ये पद दिलेले आहेत। दोन प्रकारचे पद आहेत त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो। याच्यामध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर, ज्याच्यामध्ये स्टेनोग्राफर, कॉम्पिटंट स्टेनोग्राफर आणि वॉरंट ऑफिसर, ज्याला आपण पर्सनल असिस्टंट असं सुद्धा म्हणू शकतो। त्याच्यामध्ये 243 जागा आहेत। त्यानंतर आहे हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल, कॉम्पिटंट मिनिस्ट्रियल आणि हवालदार म्हणजे क्लर्क, 1283 जागा आहेत। एकूण मिळून 1526 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। याच्यामध्ये आपण फोर्स नुसार जर जागा बघितल्या तर त्याच्यामध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर मध्ये फर्दर त्यांना BSF, CRPF, ITBP, CISF, SSB याच्यामध्ये डिवाइड करून काही जागा दिल्यात। BSF साठी 17, CRPF साठी 21, ITBP साठी 56, CISF साठी 146 आणि SSB साठी 3 असं डिवायडेशन केलेलं आहे। आणि हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर BSF साठी 302, CRPF साठी 282, ITBP साठी 163 आणि CISF साठी 496, तर SSB साठी 5, AR साठी 35 अशा जागाचं डिवायडेशन त्यांना केलेलं आहे। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणारे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि डिक्टेशन टेस्ट, ज्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये 80 शब्द प्रति मिनिटाचं तुम्हाला स्पीड असणं गरजेचं आहे। लिप्यंतर म्हणजे संगणकावर तुम्हाला 50 मिनिटांमध्ये इंग्रजी तर हिंदीसाठी 65 मिनिटे दिली जाणार आहेत। आणि दुसऱ्या पदासाठी तुम्हाला पाहिजे 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 ची स्पीड हवी आहे, त्याचबरोबर हिंदीमध्ये 30 ची स्पीड असणं गरजेचं आहे, दोन्ही पैकी एक। याच्यामध्ये एज लिमिट आहे विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 ची। SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, तर OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत। याच्यामध्ये फीस आहे मित्रांनो, जनरल OBC साठी 100, SC ST आणि एक्स सर्व्हिसमन यांना फीस नाही, तसेच महिलांना सुद्धा फीस नाही। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 8 जुलै 2024। अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केली आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल चॅनल। धन्यवाद, भेटूया नवीन एका व्हिडिओ।